नमस्कार प्रेक्षकांनो, प्रेमाची गोष्टच्या आजच्या भागामध्ये असं पाहायला मिळणार आहे. आरती आता सागरने बोलवलेल्या ठिकाणी आलेली असते. आता ती सागरला टेक्स्ट करून बघते. सागर समोर येतो आणि म्हणतो की घाबरू नकोस. आता आरती त्याचा चेहरा पाहून खूप घाबरते आणि मग सागर म्हणतो की मीच कार्तिकच्या फोनवरून तुला मेसेज केला होता. हे बघ, जे काही खरं आहे ते सांग. तू मुक्तावर असा आरोप का केलास? कोणाच्या सांगण्यावरून तू हे सर्व करतेस? मला पोलिसांची मदत घ्यावी लागेल जर तू खरं सांगितलं नाहीस तर. आता आरती खूप घाबरते आणि म्हणते की सर प्लीज असं काही करू नका. प्लीज मला याच्यामध्ये अडकवू नका. माझी काही चुकी नाही आहे. एकतर माझ्या आईला बरं नसतं आणि त्यात जर मी अडकली तर तिला कोण पाहिल? प्लीज सर मला जाऊ द्या. तरी सागर तिला अडवतो आणि म्हणतो की माझ्या प्रश्नांची उत्तरं दिल्याशिवाय मी तुला इथून जाऊ देणार नाही. सांग मुक्ताने तुला इतकी मदत केली तरी तू मुक्ताचं असं नाव खराब का केलंस? काय कारण आहे? लवकर सांग. तेव्हा आरती म्हणते की प्लीज हात जोडून ती माफी मागत असते आणि म्हणते की मी तुम्हाला फक्त एवढंच सांगेल की कार्तिक चांगला नाही आहे, चांगला माणूस नाही आहे तो. कार्तिक खूप वाईट माणूस आहे. आणि मग आरती म्हणते की प्लीज माझा रस्ता अडवू नका, मला जाऊ द्या. मी तुम्हाला एवढंच सांगू शकते, अजून मी जास्त काही सांगणार नाही. आता मात्र सागरच्या पायाखालची जमीनच सरकते. तर दुसरीकडे मुक्ता आलेली आहे सईचे कपडे घेण्यासाठी. इंद्रा म्हणते की काय ग, कशाला आलीस तू? चालते हो माझ्या घरामधून, तुला कोणी यायला सांगितलं होतं? आणि काय ग, सईच्या नावाखाली काय चाललेलं असतं तुझं? इतकं जर तुला सईबद्दल प्रेम आहे तर माझ्या घरामध्ये फूट का पाडलीस? सावनेने तुझ्यामध्ये काहीच फरक नाही आहे मुक्ता. आता मुक्ता म्हणते की मम्मी तुम्हाला खरंच मी वाईट वाटते का? तुमचा विश्वास नाहीच बसणार ना माझ्यावरती? आत्तापर्यंत मी खूप परीक्षा दिल्या, तुम्हाला आपलंसं करण्यासाठी खूप प्रयत्न केले मी. एक सईची आई म्हणूनच काय तर एक चांगली पत्नी तुमच्या सर्वांसाठी मी खूप प्रयत्न केले, पण तुम्हाला मी नेहमी वाईटच वाटले. तर मग आता इंद्रा म्हणते की मुक्ता तू फक्त आता एकच कर, जा आणि त्या कार्तिकची माफी माग. तसं केलं नाहीस तर बघ. आणि रडायला लागतात आणि म्हणतात की माझं सागरचं नशीबच खराब, त्याच्या नशिबात बायकोचं सुखच नाही. ती सावनी बघितली ते तशी घर सोडून गेली आणि तू एक. तर मुक्ता म्हणते की आई मम्मा तुम्हाला खरंच मी वाईट वाटते का? काय चुकलंय हो माझं? काय केलंय मी? जर मला विवाहबाह्य संबंधच ठेवायचे असते तर मी तुम्हाला स्वतःहून का सांगायला आली असती? कोणाला काहीच माहिती नव्हतं ना, केली असते मी मजा, पण मी तुम्हाला का सांगितलं? जर ह्याच जागेवर कोमल असते तर तुम्ही असं केलं असतं का? आता त्या दोघींचं बोलणं नेमकंच कार्तिक एका बाजूला उभं राहून ऐकत असतो. त्यामुळे तो मनातल्या मनात म्हणतो की ही मुक्ता जरा जास्तच हुशार आहे. तर मुक्ता म्हणते की हे बघा, तुमचा माझ्यावर विश्वास बसणारच नाही, त्यापेक्षा मी निघून जाते ना आता. आणि सावनीची आणि माझी बरोबरी करण्यापेक्षा तुम्ही हा विचार करा की सावनी हे घर सोडून गेली होती कारण तिला सईला तुमच्यापासून दूर करायचं होतं आणि मी लग्न करून ह्या घरामध्ये आले कारण सई तुमच्या जवळ राहावी त्यासाठी. तर मग तुम्हाला हे कळायला हवं होतं. अजून मी जास्त काहीच नाही बोलू शकणार, माझं जाणं फिक्स झालेलं आहे. आई तुम्ही एकदा विचार करा. आता इंद्राला मागचं खूप विचार करायला लागतो आणि खरंच मुक्ताचं कुठेतरी म्हणणं इंद्राला पटलेलं असतं, पण मात्र इंद्रा दाखवत नाही, त्या विचारच करत बसतात. तर दुसरीकडे आता सावनी खूप वेळ वाट पाहते कार्तिकची, पण कार्तिक येतच नसतो. थोड्याच वेळात तिथे कार्तिक येतो आणि सावनी त्याला पाहून खूप चिडते आणि म्हणते की ही काय वेळ आहे का? काय निर्लज्ज माणूस आहे, 15 मिनिटांपासून मी तुझी वाट पाहते. तर कार्तिक म्हणतो की हो, माझ्यावर आवाज नाही करायचा, मी तुमची मदत घ्यायला आलेलो नाही आहे, तुम्ही इथे मदत घ्यायला आलात. मग आता सावनी म्हणते की जरा शिस्तीत राहायचं, तुला पैसे दिलेत समजलं ना, काम आपल्याला पुढे अजून मुक्ताला अडकवायचं होतं म्हणून मी तुला प्लॅन सांगण्यासाठी आलेली होती. किती फोन केले, किती मेसेज केले, एक रिप्लाय नाही तुला भेटण्यासाठी. तू काय चाललंय काय तुझा फोन कुठे? तेव्हा आता कार्तिक म्हणतो की माझा फोन पडला होता, सागरने रिपेअर करायला नेलाय. हे ऐकून तर सावनी अजूनच चिडते आणि म्हणते की मूर्ख माणसा तू हे काय केलंस? अरे त्या मुक्ताने तुला माहिती आहे सागरच्या मनामध्ये इतकी जागा करून ठेवली की सागरला तुझ्याबद्दल एकही गोष्ट खरी वाटलेली नाही आहे. तो मुक्ताचा पुरावा शोधण्यासाठी हे सर्व करत होता. आता त्याने तुझ्या फोनमधला डेटा घेतला असेल. जा कार्तिक, लवकर तुझा फोन घे. असं म्हटल्याबरोबर कार्तिक लगेच जातो आणि बसून खूप विचार करतो कार्तिक की खरंच सागरने माझा डेटा घेण्यासाठी घेतला असेल का? त्याला सगळं काही कळालं असेल का आरतीचं? असं विचार करत असताना समोरून आरती येते. लगेचच तो आरतीला अडवण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो की तू इथे काय करतेस? कशाला तू इथे आलीस? आरती म्हणते की मला सागर सरांनी बोलवलं. आता लगेचच कार्तिक तिला धमकावत बिल्डिंगच्या टेरेसवर घेऊन जातो आणि म्हणतो की हे बघ आरती, माझ्याबद्दल एक जरी गोष्ट उघड केली ना तर लक्षात ठेव, माझे इतकं वाईट कोणीच नसेल. आणि तिला असं गालाला पकडून खूप धमकी देण्याचा प्रयत्न करत असतो. हे सर्व काही आता सागर रेकॉर्ड करत आहे, त्याने शूट चालू केलेलं असतं. हे मात्र कार्तिक आणि आरतीला माहिती नसतं. आता आरती त्याला म्हणते की मला प्रेमाच्या जाळ्यामध्ये तूच अडकवलं. किती दळभद्री दिवस होता की ज्या दिवशी तू मला मिळालास आणि पैशांच्या आमिषाने माझ्यावर जबरदस्ती केली. तू काहीच मला पैशांची मदत केलेली नाही आहे कार्तिक. माझ्या आईचं एवढं
आजारपण असताना सुद्धा तू सागर सरांकडून 15 लाख रुपये उफाळले, पण त्यातला 1 रुपया सुद्धा माझ्यापर्यंत आलेला नाहीये. नंतर कार्तिक तिच्याशी गोड बोलण्याचा प्रयत्न करत म्हणतो की अगं एक काम कर ना, तुझ्या आईला बरं नाहीये ना, मी देतो ना तुला पैसे. काळजी नको करू आरती, मी आहे तुझ्याबरोबर. तेव्हा पैसे नाही दिले, पण आज मी तुला पैसे देतो तुझ्या आईच्या आजारपणासाठी. पण प्लीज त्या सागरला काहीच कळू देऊ नको. आणि आता एकच काम कर, तू इथून जा, सागरला भेटू नकोस प्लीज, एवढंच कर. असं म्हणून तो आरतीला तिथून घाईघाईनेच काढून देतो. आरती गेल्यानंतर मात्र स्वतःला खूप छान समजत तो विचार करत असतो की फायनली ही गेली, आता मात्र मला लवकर इथून पळून जावं लागणार आहे. हे सर्व काही मुक्ता सागरला कळण्याच्या अगोदर आता तो पळण्याच्या प्लॅनमध्ये असतो. तितक्यातच आता दुसरीकडे सागरने मुक्ताला कॉल केलेला असतो की तुमची फ्लाईट किती वाजताची आहे आणि तुम्हाला जाणं गरजेचं आहे का. तर तो मुक्ताला थांबण्यासाठी रिक्वेस्ट करतोय. तर मुक्ता म्हणते की अजून काय राहिले थांबण्यासारखं आणि बोलण्यासारखं, तरी काय राहिले. तरी सागर म्हणतो की प्लीज 15 मिनिटांसाठी मला घरी येऊन भेटा. आता मुक्ता घरामध्ये आलेली असते. तरी इंद्रा स्वाती तिला पाहून म्हणतात की आता ही बाया इथे कशाला आली परत, सागर हिला घराच्या बाहेर काढ. तर सागर म्हणतो की थांबा 1 मिनटं, मी जे काही तुम्हाला सांगणार आहे ते बघा अगोदर. आता कार्तिकची शूटिंग जी आरती बरोबरची टेरेसवरची तो TV मध्ये दाखवतो. इंद्रा, स्वाती, कार्तिक, मुक्ता सर्वजण ते पाहत असतात. तर आता कार्तिकला खूपच लाज शरम वाटते आणि मग तिथून तो पळण्याचा प्रयत्न करत असताना सागर त्याला जोरात पकडतो आणि खाली ढकलून देतो आणि म्हणतो की मला याची खात्री होती की मुक्ता चुकलेली नाहीये, तुझा खरा चेहरा मी समोर आणलाय कार्तिक. असं म्हणून आता तो मुक्ताची बाजू घेत सर्वांना दाखवून देतो की कोण चुकीचं आहे आणि कोण बरोबर. त्यामुळे मुक्ता पुन्हा एकदा मुक्ताची मान सागरने वरती केलेली असते आणि प्रेक्षकांना खूप जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे. प्रेक्षकांनो, सागर मुक्ता पुन्हा एकत्र येणार आहेत, तर पाहायला विसरू नका प्रेमाची गोष्ट. धन्यवाद.